अमरावती महानगरपालिकेवर भाजपची सत्ता पूर्ण बहुमताने येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मागच्या काळात भाजपची अमरावती पालिकेवर सत्ता असताना मोठ्या प्रमाणावर विकास कामं झाली आणि आता मनपात भाजपची सत्ता आल्यानंतर अमरावती शहराचा कायापालट करू असं आश्वासन त्यांनी दिलं। अमरावतीच्या साईनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी अमरावती शहराच्या प्रस्तावित विविध योजनांचा पाढाच वाचला। कोट्यवधी रुपयांचे विकास कामे आम्ही आणू असे ते म्हणाले। अमरावती शहराला पाणी पुरवठ्यासाठी अमृत योजनेअंतर्गत 998 कोटी रुपये दिले। अमरावती विमानतळावर आशिया खंडातील सर्वात मोठं वैमानिक केंद्र उभारलं आहे। अमरावतीमध्ये भुयारी घाटासाठी 256 कोटी रुपये दिले। अमरावतीच्या आंबा नाल्यासाठी विकासासाठी 100 कोटीची तरतूद करणार। अमरावतीच्या भुयारी गटार योजनेसाठी 256 कोटीची तरतूद करणार। त्या संपूर्ण योजनेतून अमरावती शहर विकसित होईल असंही ते म्हणाले। तर अमरावतीमधील आयटी क्षेत्रातील तरुणांच्या मागणीनुसार इथं आयटी कंपन्या आणू असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। अमृत 2 ची पाणी पुरवठा योजना असेल, 998 कोटी रुपये माननीय मोदीजींच्या अमृत योजनेतून या ठिकाणी मिळाले। रस्ते विकासाला जवळपास 212 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला। आणि एवढंच नाही तर दक्षिण एशियातील सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था ही देखील अमरावतीमध्ये लवकरच सुरू होते आहे। त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे। या ठिकाणी वडाळी तलाव पर्यटन विकास असेल, बडनेरा सांस्कृतिक भवन असेल, पीएम ई बस सेवा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्यीकरण असतील, अशा अनेक गोष्टी रस्त्याच्या, पाण्याच्या, भुयारी गटाराच्या, तलाव सुशोभीकरणाच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या कारकिर्दीमध्ये आपण केल्या। भुयारी गटार योजनेचा अजून एक टप्पा 256 कोटीचा, आंबा नाला पुनरुज्जीवन 100 कोटी रुपये, असे अनेक कामं हे आता हातामध्ये आम्ही घेतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम करणार आहोत। आमच्या मुलांची इच्छा आहे की अमरावतीमध्ये आयटी देखील आलं पाहिजे। त्याही दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही विशेष प्रयत्न करून या ठिकाणी आयटीच्या संदर्भातली गुंतवणूक आली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत।